हॅलो फॅमिली, गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही? सगळेजण मजेतच असणार. तर पाऊस असं वाटतं ना कधी कधी की मुलांच्या टिफिनला रोज रोज काय द्यायचं, रोज रोज हेल्दी त्यांना द्यायचं राहतं. पण एखाद्या वेळेस आपल्याला पण कंटाळा येतो की काय देऊ म्हणून, असं उशीर पण होऊन जातं उठायला. तर काही नाही, माझं पण आज असंच झालं होतं, उशीर झाला होता उठायला. आणि काय टिफिनला देऊ, कारण घरामध्ये ना काहीच भाजीपाला पण नव्हता. आठवड्याभरचा भाजीपाला मी एक सोबत आणून ठेवते, तर माझा भाजीपाला संपला होता आणि घरामध्ये काहीच नव्हतं मला द्यायला. तर म्हटलं चला नॉर्मली ना पोळ्या लाटून घेतले आणि मग म्हटलं हाय घरामध्ये लोणचं ठेवलेलं आहे, तर लोणचं आणि पोळी मुलांना लावून देते. असं कोण कोण देतं मला सांगा हां, फटकनची टिफिनमध्ये मुलांना. आणि लोणचं ते बांधताना ना मला माझ्या लहानपणाची आठवण आली. खरंच सांगते की माझी मम्मी पण मला कधी मधी लोणचं आणि पोळी लावून द्यायची, तर माझी फेवरेट भाजी नाही बनायची. तर आजकालचे मुलं काय भाजीपोळी खात नाही, तर त्यांना कसं ना काय करून द्यायचंच राहतं. दुपारी तर भाजीपोळी खाऊन किती, पण सकाळी त्यांना टिफिनमध्ये पराठा, आप्पे, सँडविच असं काही द्यायला लागतं. तर आज मी मुलांना लोणचं पोळी दिली. आणि तुम्ही पण देता का तुमच्या मुलांना असाच प्रकारे टिफिन? सांगा मला कमेंटमध्ये. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये.